सुस्वागत. श्री पराशर ऋषी परापैकी श्री विष्णू पुराण 18 पुराणांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण व प्राचीन मानले जातात. यातील भक्त प्रल्हाद ही कथा आबाल वृद्धांमध्ये आजही लोकप्रिय आहे. पृथ्वीशी वैर असलेल्या हिरण्यकशाचा वध श्री विष्णूंनी केला. याचा राग हिरण्यकशाचा लहान भाऊ हिरण्यकशिपूच्या मनात होता. त्याने कठोर तपश्चर्या करून श्री ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं की तू उत्पत्ती केलेला कोणताही पशु, पक्षी, मानव, दानव, यक्ष, किन्नर, ऋषीमुनी मला मारू शकणार नाही. माझे मरण दिवसा किंवा रात्री होणार नाही. माझे मरण आकाश, पाताळ, पृथ्वीवर होणार नाही. माझे मरण घरात किंवा बाहेर होणार नाही. या श्री ब्रह्मदेवानं तथास्तु असं वरदान दिलं. हिरण्यकश्यपूचा भाग्यशाली पुत्र प्रल्हाद श्री विष्णूचा परमभक्त होता. तो सतत श्री विष्णूचा नामस्मरण करण्यात दंग असे. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. नेमकी हीच गोष्ट हिरण्यकशिपूच्या पचनीत पडत नव्हतं. त्याने वारंवार प्रल्हादाला या विष्णू भक्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. प्रल्हादावर त्याचा यत्किंचितही फरक पडला नाही. त्याची विष्णू भक्ती दिवसेंदिवस वाढतच होती आणि हिरण्यकशिपूचा संताप अनावर होत होता. तुमच्या भयंकर शस्त्रांनी प्रहार करून प्रल्हादाला मारून टाका. तक्षकाप्रमाणे महाभयंकर सर्प त्याच्या अंगावर सोडण्यात यावे. पर्वत शिखराप्रमाणे प्रचंड देह असलेल्या राक्षसांनो, या प्रल्हादाला चुंबून टाका. मी असा आदेश देत आहे की अग्नी, वायू, जल यांनी याच्यावर प्रचंड मारा करून त्याला नष्ट करा. त्याच्या खाद्यपदार्थामध्ये हलहल विष मिसळून त्याचे प्राण घ्या. एवढे सगळे अत्याचार प्रल्हादावर करून सुद्धा श्री विष्णू कृपेमुळे त्याच्या केसांनाही धक्का पोचला नाही. प्रल्हाद सतत श्री विष्णूच्या नामस्मरणात व्यस्त होता. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. प्रल्हादाच्या या सततच्या विष्णू भक्तीमुळे हिरण्यकशिपू रागाने थैथयाट करू लागला. अरे मूर्ख प्रल्हादा, तू सारखा नारायण नारायण करतोयस. मग मला सांग, कुठे आहे तुझा नारायण? पिताश्री, माझा नारायण कुठे नाही ते सांगा. तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे. याच
असं काय? म्हणजे तुझा नारायण सर्वच ठिकाणी आहे तर? हो पिताश्री, सर्वच ठिकाणी आहे. सर्वच ठिकाणी? सर्वच ठिकाणी? सर्वच ठिकाणी? मग मला सांग, आपल्या महालातील या स्तंभातही तुझा नारायण आहे का? हो पिताश्री, या स्तंभात सुद्धा माझा नारायण आहे. मग ठीक आहे तर, आज मी आहे आणि तुझा तो नारायण.